खाली बघा मित्रांनो किती खोल आहे, कसा ब्रिज बांधला असेल या लोकांनी. विकास भाऊ झालेला आहे. चालू दे येऊ दे, देत राहा अच्ची देत राहा येऊ दे कडक. ऑटो क्रॉसिंग खूप टफ आहे मित्रांनो. तर हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स. आणि ह्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग फ्रॉम सरचू लडाख. काल रात्री मित्रांनो हालत टाईट झाली. आम्ही लोकांनी पँगॉंग ते सरचू पॅच मारला आणि 350 किलोमीटरचा पॅच होता. एवढे खड्डे, एवढा ऑफ रोड, एवढं सगळं एक्स्ट्रीम झालं. त्यात तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की गाडी पडली सुद्धा. त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. पेट्रोलसाठी आम्ही रिटर्न गेलो, त्यानंतर लेट पण झाला. पण ओव्हरऑल मित्रांनो जाम बेकार रोड आहे, जाम ऑफ रोड आहे. आणि त्यामध्ये लास्टला आल्यानंतर आम्हाला वाटलं की सिटी असेल सरचू म्हणून. तर इथे सिटी वगैरे नाही आहे. तर इथे ना असे होमस्टेज आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला फक्त बेड दिलं जातं. म्हणजे इकडे ही पूर्ण बंजर जमीन आहे. सरचू अशी सिटी नाही आहे, त्यांची गावं आहेत फक्त तिकडे. त्या लोकांनी इकडे पत्र्याचे टेंट मारलेले आहेत की ट्रॅव्हलर्स जे येतात ज्यांना लेट नाईट स्टे करायचा असतो ते लोक राहू शकतात. सर्वायवलसाठी ठीक आहे, कारण की थंडी एक्स्ट्रीम होत गेलेली आणि आम्हाला लोकांना कुठेतरी झोपायचं होतं. तर आम्ही लोक आलो इकडे, घेतला. 300 रुपीज पर पर्सन आहे. आणि चला तर मित्रांनो, आज 11वा दिवस आहे. आजच्या दिवसाची राईड स्टार्ट करूया. आज आम्ही लोक सरचूवरून मनालीला चाललो आहे. 177 किलोमीटरचं आहे. 4.5 तास दाखवत आहेत आणि आता टाईम होतो आहे 10 वाजता आहेत एक्झॅक्टली. तर लेट्स सी किती वेळ लागतो, कारण की इकडच्या टायमिंगचं काय तुम्ही अरायवल टायमिंग एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण की ऑफ रोड एक्स्ट्रीम आहे, वेदर एक्स्ट्रीम आहे आणि ट्रॅफिक वगैरे काय सांगू शकत नाही. 12 लाखला पास आजच्या दिवसात भेटणार आहे आपल्याला आणि बघू कसं होतं आजचा दिवस. तुम्ही तर मजा घ्या मस्तपैकी. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, आपली गाडी कशी क्रॅश झालेली घाटामध्ये. तर मित्रांनो 12 लाखला इकडून 33 किलोमीटर आहे, केलॉंग 107 आणि मनाली 177 किलोमीटर आहे एक्झॅक्टली. तर 12 लाखला पासचं तुम्हाला सांगू तर आज काहीतरी 18-19 जून आहे बरोबर. 5-6 जूनची गोष्ट आहे. फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे, तो लोक लेह लडाख करत होते. ते दोघं आलेले त्या टायमिंगला त्यांना मनालीवरूनच एक्झिट करायचं असं, जसं आम्ही लोक करतोय आता. तर 12 लाखला पास एवढा बंद होता. कुठून आहे रस्ता यार, खालून आहे वाटतं रस्ता. सो 12 लाखला पास बंद होता आणि एवढा एक्स्ट्रीम बर्फ होता की गाड्या अलाउड नव्हत्या, बाईक्स अलाउड नव्हत्या. बाईक्सचा सरकत होत्या. मग ट्रकमध्ये टाकून त्यांनी मागितलेली अमाऊंट देऊन तिथून बाईक्स टाकून न्याव्या लागत होत्या. यांना एकदा विचारूया, मनालीच तरफ ना, मनाली यही रस्ता ना, ओके थँक्यू. सो गाड्या ट्रकमध्ये टाकून न्याव्या लागत होत्या, जो त्या लोकांनी परत रिटर्न श्रीनगरवरूनच मारला. आज बघूया 12 लाखला आपल्याला काय एक्सपिरियन्स देतोय. रस्ते कुठे कुठे कन्फ्युजिंग आहे, कुठे कुठे ब्रिज बांधले आहेत, कुठे कुठे अर्धे बांधले आहेत. मग नंतर खालच्या रोडनेच यावं लागतं नदीच्या आतमधून गाड्या टाकून. सो कन्फ्युजिंग आहे. पण ट्रक ड्रायव्हर्सला मानला पाहिजे मित्रांनो. इकडच्या रात्री ते लोक घाटातच झोपतात माहिती आहे. तर मित्रांनो मनाली लो रोडला तुम्हाला जास्त असे हॉटेल्स किंवा सिटी किंवा अशी गावं नाही भेटत जिथे हॉटेल्स असतील. हे असे ट्रान्झिट कॅम्प्स असतात. जसं काल आम्ही सरचूमध्ये थांबलो तशाच कॅम्पमध्ये तुम्हाला थांबायला लागतं. रात्रीची थंडी जशी बघितली ना त्यानुसार आम्हाला हे काय ह्याच्याहून वेस्ट फक्त एक कव्हर केलेलं काहीतरी झोपडं जरी दिलं असतं ना तेही खूप झालं असतं. कारण की मित्रांनो जेव्हा जीव वाचवायचं होतं ना तेव्हा आपण लक्झरी नाही बघत, लक्झरी कॉम्प्रोमाइज करावीच लागते तुम्हाला. आणि अशा एक्स्ट्रीम राईड्समध्ये लक्झरीचा विचार करून येऊ पण नका. आलात तरी श्रीनगर रोडने या तुम्ही आणि तिकडूनच जा रिटर्न. आय थिंक इकडे मित्रांनो शूटिंग चालू आहे कसली तरी. तिकडे एक KTM रायडर आहे. कॅमेरा बघा यार, काय सेटअप आहे यार. बग्गीला पूर्ण सेटअप लावला. बॅड बाईक्स पण आणलाय. सुपर शॉट असणार हा, जो पण कोणत्याही मूवीचा शॉट असणार तो. तर ह्या रोडचं आय थिंक काम चालू आहे ब्रिजचं, तर तिकडून अलाउड नाही. आता खालूनच आम्हाला टाकावं लागेल. खालून फक्त पाण्यातून नको असू दे, नाहीतर शूज वीज भिजले की काल एक तर बर्फामध्ये थोडंफार ओले झालेले वॉटर क्रॉसिंगमध्ये. तर पाय पण थंड झालेले. हातात होता ठीकच आहे पण पायही थंड झालेले. हो छोटासा ब्रिज आहे,
क्यूटसा मस्त वाटतो असा ब्रिजवरून जायला पण. आणि लाकडी ब्रिज आहे काल पण. थँक्यू. कसली नदी आहे बघा. नुसते ऑफ रोड झालं चालू. पूर्ण फ्रोझन नदी आहे. ह्यात आंघोळ करून दाखवा आणि मोठातला मोठा पुरस्कार घेऊन जावा. मित्रांनो भाई गुजरातवरून टेनार घेऊन आलाय. कामासाठी टेनार. बट पिकअपचा प्रॉब्लेम होतो. चल चल चल. एजन्सीच्या गाडीला पण प्रॉब्लेम होतो. आमचं 150 तर ठीकच आहे. वॉटर वॉशिंग आहे. जा तुम्ही पहिलं जा. फायनली थोडा दिसला. मध्येच पावरच नाही पकडली गाडीने. धक्का मारतो आहे. चल चल. वॉटर क्रॉसिंग खूप टफ आहे मित्रांनो. थांबू नका रे. ऍक्सिडेंट रा. थांबू नका. स्नोफॉल बघा मित्रांनो. आय होप तुम्हाला दिसत असेल. आणि हे धावत जाऊ नको. श्वास चढेल. नशीबवान आहेत रे आपण. स्नोफॉल बघायला भेटतंय भाई आपल्याला. ऍक्सिडेंट राहायचा. माझा उजवा पाय गेला. चल 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 निघूया निघूया. जायला ज्या गाड्या वाटलेल्या निघतील डॉमिनर आणि बुलेट त्यात नाही निघाल्या. आपल्या छोट्या गाड्या निघाल्या. विकास भाऊ झालेला आहे. क्रॅशर. इकडून पकड. झालं काय. जयेश निघाल्यानंतर मी टाकतो. जाम भीती वाटते. जबरदस्त सारखा जबरदस्त दिनं पाहिला होता आधी. जबरदस्त निघाली. चल कडक. त्यांना आणूया. सर वॉटर क्रॉसिंगचा हा सीन आहे मित्रांनो. एक जण नीट आला तर दुसऱ्याला आणायला जावं लागतं. जबरदस्त.
आपण जर गमबूट आणले असते ना तर आपण पाण्यात जाऊ शकत होतो. चालू ठेव येऊ दे, देत राहा ऍक्सी देत राहा येऊ दे कडक. बैलगाडा, दाजींचा बैलगाडा. येऊ दे ऍक्सी दे ना, सोडून ऍक्सी दे ना, परत देत राहा ऍक्सी दे, सोडून परत दे. चल कडक. आमचा राहुल दादा सगळ्यांच्या मदतीला, बिचारा पाय भिजून येतो. कडक, सगळ्यांचे पाय भिजलेले आहेत. भाई त्या बिचारा ट्रेनरवाल्याची वाट लागली रे. जरा विकाची गाडी बघतो, की गाडी सांडली आहे थोडीशी. हे भिजलं ना, काय झालं ना, हेच तुटलं ना. पाय भिजला तुझा? साधा नाही लागला पाय? काय तिथलं मध्ये आज चालली गाडी. ठीक आहे, चल नंतर साफ चल. काय नसतं भाई. डार्क हॉर्स मानलं तुला रे, मानलं भाई, मानलं. जबरदस्त. चलो. तर मित्रांनो, कालचा जो पँगॉंगवरून सरचूचा जो खारू ते सरचूचा जो ऑफरोड होता ना, त्या ऑफरोडमुळे माझी रात्रभर मान दुखत होती आणि सकाळी उठल्यावर पण मग खूप जास्त दुखत होती. तर आम्ही लोकांनी मेडिकिटमध्ये रेलिस्क्री ठेवला. विकासने तो जरा मारला मानेवर, तेव्हा जाऊन बरं वाटलं मला. कसं होतं ना मित्रांनो, मानेचा काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही मोटो व्लॉगिंग करत असाल ना, तर एक तर तुमचं हेल्मेटचं वजन प्लस त्याच्यामध्ये तुमच्या गोप्रोचं वजन, जो त्याला मी कंटिन्युअस ते मला लक्षात नाही आलं, असं पुढे मान ठेवून गाडी चालवत होतं. तर ते वेट सारखं खाली जाऊन ते मानेला प्रेशर केलं, तर त्यामुळे ते दुखत होते. आता मी काय करतो, एकदम स्ट्रेट बसलं की जेणेकरून माझी जी बॅक आहे त्याच्यावर सगळा वेट बॅलन्स येईल. तर छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, खूप मॅटर करतात लॉंग राईडसाठी. सगळ्या व्हिडिओ बघताना काही लोकांना असं विचार येत असतील, माझ्या वजून जास्त एजचे जे लोक असतील, की जास्त एजच्या लोकांना हेच वाटत असेल की काय एवढी गरज आहे एवढा खराब रोडवर, भयानक रोडवर, एवढा रिस्की रोडवर एवढी रिस्क उचलून बाईक घेऊन जाण्याची. त्या लोकांना मी एवढंच सांगेन की बघा, हे काही लोकांना बऱ्याच टाईपचे नशे असतात. दारू, सिगरेट, काय लोकांना जुगार वगैरे ह्या सगळ्याचे नशे असतात. तर प्रत्येकाला काही ना काही टाईपचा एक तरी नशा असतो. तर आम्हा लोकांना बाईक रायडिंगचा नशा, आणि आम्ही लोक त्या गोष्टीमध्ये स्किल वापरून झालो आहे. म्हणजे बऱ्याच राईड केल्यानंतर थोड्या स्किल्स आलेल्या आहेत. आणि त्यानंतर पण एवढं रिस्क उचलण्याचं कारण म्हणजे असं की ते पैसे जर मला त्यापैकी काय दारू सिगरेट यापैकी काय नशा असतात, तर त्यामध्ये तर माझे पैसे जाणारच होते. तेच पैसे मी माझ्या गाडीच्या पेट्रोलमध्ये टाकतोय, ट्रॅव्हलिंगमध्ये टाकतोय, आणि देवाने बनवलेल्या सुंदर गोष्टी बघतोय. दारू सिगरेट ह्या गोष्टीने कोणता आजार होईल, आणि त्या गोष्टीमध्ये पण रिस्क तर असतंच. सो त्यात पण मरू शकतो, यात पण काही होऊ शकतं. सो कॅल्क्युलेटेड रिस्क बोलतात त्या सगळ्याला. सो ह्या गोष्टीचा आम्ही लोक 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने अभ्यास करतो. मी तर 2016 पासून हे सगळं प्लॅन करतोय. तर मला कोणी पण विचारलं ना की लडाखचा रूट सांग, तर मला तोंडपाठ असायचा. सो त्यात एवढं काही हे नाही. त्यानंतर जे लोक एक्सपर्ट आहेत, जे लोक परेश दादा झाला, स्टोरी ऑन व्हील्स, ह्या सगळ्या एक्सपर्ट रायडर्सचे आम्ही लोक ॲडवाईस घेऊन सुद्धा निघतो. आता परेश दादा पण माझ्या कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहे जेव्हापासून मी निघालो अमृतसरवरून. सो ओव्हरऑल प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लाईफ जगत असतो. ज्याला जो नशा करायचा तो करतो. आम्ही लोक आता आयुष्याचा नशा करतो, आणि देवाने ह्या सुंदर जगाला जे बनवलं आहे ते जग आपलं डोळ्याने बघतो. चॉईस अपनी अपनी, सोच अपनी अपनी. अगेन वन वॉटर क्रॉसिंग. सो ही सिंपल आहे, ही नॉर्मल आहे, ही आता काय वाटतच नाही आपल्याला, फीलच नाही होत आहे. सगळ्यांना जाऊ दे सेफली. पहिला तू जातोय तू? फ्लो तर आहे पाण्याचा एकदम, पण आम्ही लोक ह्याला हलक्यात नाही घेऊ शकत. नाही, इझी आहे, इझी इझी एकदम इझी होती, मस्का होती. सिमेंटचा रोड होता खाली. हा वॉटरफॉल बघा मित्रांनो, किती सुंदर दिसतोय. पण जर ह्याचा फ्लो जर वाढला ना
तर इथून क्रॉस करताना मुश्किल होऊन जातं. सगळं उन्हावरती आहे. ऊन जेवढं जास्त पडणार त्यानंतर बर्फ वितळल्यावर वॉटर क्रॉसिंग वाढणार. ऑडी विडी लेके अरे पब्लिक चंदीगड के स्कूटी वगैरे पण घेऊन येतात लोक. अरे वॉटरफॉलवरून आठवलं, आता जून महिना चालू म्हणजे महाराष्ट्रात पाऊस होत असणार आणि आम्ही गेल्या उंडारी वॉटरफॉलला जाणार एन्जॉय करायला. पाऊस मुंबईचा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take. कुठून आहे रस्ता, कुठून आहे? मनाली 5 आहे. हिमाचल बॉर्डर स्टार्ट झाली. जाईल ना. तर बुलेटचं टेन्शन आहे आम्हाला, बट 32 किलोमीटरवर आहे तर जाईल. आय थिंक जाईल. यार छोटू पाय भिजले, सॉक चेंज करतो. 32 किलोमीटर पेट्रोल पंप. चलो दाजींचा बैलगाडा गाडा ना संपलं आता सगळं. चला आता दारच्या मध्ये आहोत आणि दारच्या मध्ये ना एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे ना इकडे खूप मोठी नदी आहे जी भरते तेव्हा आता वाटत लागते. बट आता तुम्ही त्याच्यावरचा ब्रिज बघा केवढा मोठा आहे. ऑसम ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे, खूप मोठा. आणि जेव्हा फ्लड वगैरे झालेला ना, अरे 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 लास्ट इयर जेव्हा फ्लड झालेला आणि माझी राईड कॅन्सल झालेली ना, ते ह्याच नदीला फ्लड आलेला ज्याने माझी राईड कॅन्सल केलेली. केवढा मोठा ब्रिज आहे आणि केवढी मोठी नदी आहे बघा. आता मित्रांनो आम्ही लोक जिस्पामध्ये आहे आणि जिस्पामध्ये आय थिंक पेट्रोल पंप होतं मला असं वाटतंय ॲज पर माय नॉलेज, बट आय डोंट थिंक आहे. 32 किलोमीटर सांगितलेलं जे ऑफिसर होते त्यांनी. माझ्या मते किलांगमध्ये असेल. तर मित्रांनो हिमाचलला देवभूमी पण बोलतात कारण की बरीचशी देवस्थानं जी हिंदू धर्माशी रिलेटेड आहेत ती मेजर देवस्थानं हिमाचल प्रदेशामध्येच आहेत. व्हॅली बघा मित्रांनो किती खोल आहे, कसा ब्रिज बांधला असेल या लोकांनी. लडाखच्या कारूपासून हिमाचल प्रदेशच्या किलाँगपर्यंत, किलाँगमध्ये डायरेक्ट पेट्रोल भेटेल 300 किलोमीटर नंतर. सो त्यानुसार प्रिपेअर होऊन या आणि लडाखमधून निघता तर कारूमध्ये पेट्रोल फुल करून घ्या. 300 किलोमीटर तुम्हाला कुठंच पेट्रोल नाही भेटणार आहे. आज आम्हाला पेट्रोल भेटलं आहे आणि बुलेट पण नीट आलेली आहे. किलाँगमध्ये तुम्हाला बऱ्याच फॅसिलिटीज भेटतील कारूनंतर, जसं की पेट्रोल झालं, गॅरेज झालं, मॅकॅनिक झाला, त्यानंतर हॉटेल्स पण चांगले चांगले आहेत तिकडे. त्या व्यतिरिक्त पण खायला प्यायला राहायला सगळे हॉटेल्स आहेत. सो कारूनंतर डायरेक्ट किलाँग. तर वातावरण मित्रांनो थोडं ढगाळ झालं आहे इकडे हिमाचलमध्ये आणि पेट्रोल भरल्यानंतर ना जरा टेन्शन फ्री वाटतंय कारण की पेट्रोलचंच मेन टेन्शन होतं की गाड्या जातील की नाही. पण आता पाऊस नको यार, पाऊस आला की सगळी चिकचिक होते नसती. मजा नाही. बारिश नाहीची यार. लेट्स सी आता 70 किलोमीटर असेल मनाली इथून. एकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर पड बाबा काय पासून पडायचं तो पाऊस. आणि चालू झाले आले मेसेज. तर मित्रांनो इथे आम्हाला समोर बघताय ती रॅम TRX. तर अनुनय सूद म्हणून यूट्यूबर आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल इंस्टाग्रामवर यूट्यूबर आहे. तर तो दिसलेला. तर माझे मित्र अमोल आणि विकास मला शिव्या घालत होते, बोलतात तू कधी घेणार अशी TRX. आता आपण पोचलेलो आहोत 1 वाजता आणि तांडीमध्ये पोचलो आहे. तर इकडे एक ब्रेक घेऊया. बरंचसं अंतर कव्हर झालेलं आहे. 30 किलोमीटरवर अतालटाणाला, त्याच्यानंतर 40 किलोमीटरवर मनाली आहे. तर होऊन जाईल आजचं सगळं एकदम इझिली. आम्ही लोकांनी हिमाचलमध्ये पोचल्या मोमोज मागवले. विचार ना ठीक आहे. ही पण छान आहे ना, जबरदस्त मोमोज. विकास तुझे उदार आहेत माझ्यावर माहिती आहे ना. तंदुरी मोमोज बेट लावलेली आहे माझे पण देत ना साला.
त्या दिवशी आठव शेजवान जबरदस्त. नीट आठव. Never sleep, never stop. Every shot from the top. We're gonna be two hearts running wild. तर मित्रांनो इथे तांडीच्या पुढे लंचसाठी थांबलेलो, बट हवा खूप अशा तुफानी हवा व्हायला लागल्या तिकडे आणि पाऊस पण हलका हलका पडत होता. लगेजला पण पूर्ण प्लॅस्टिकने कव्हर करून टाकलंय. प्लॅस्टिक मी डब्यातच ठेवतो, नेसेसरी गोष्टी डब्यातच ठेवतो, पटकन काढून वापरायला भेटतील. जर मित्रांनो तुम्ही लडाखला मनालीच्या रस्त्याने जात असाल ना, तर हे तांडीचं पेट्रोल पंप आहे शेवटचं. तर ह्यामध्ये पेट्रोल भरून घ्या आणि इकडे जे सगळे शॉप्स आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला लोकांना हे सगळे ड्रम्स वगैरे भेटतात. 300 किलोमीटर नाही चालू शकत तर तुम्ही इकडून टँक वगैरे घेऊन जाऊ शकता. हे सगळे तर इथे मित्रांनो अतल टनल आलेला आहे. अतल टनल तर पूर्ण टुरिस्ट स्पॉटच बनून गेला आहे. सगळे लोक रोड बीडच्या मध्ये येऊन हायवेच्या मध्ये फोटो काढतात. फर्स्ट टाइम इन अथल टनल रोहतांग. तर मित्रांनो हा वाला टनल रोहतांग पासला क्रॉस करण्यासाठी बनवलेला आणि रोहतांग पास पण खूप हायएस्ट आहे. आता 10 मिनिटात मित्रांनो आम्ही लोक मनालीमध्ये पोहोचू. एक 5-6 किलोमीटरच आहे. बट भावा सिरियसली यार, मनालीचं वेदर आहे ना खूप जास्त सुंदर आहे आणि इकडे आल्यावर पूर्ण चेंजच झाला. पूर्ण लँडस्केपच चेंज झाला. पूर्ण ग्रीनरी आहे, स्नोकॅप माउंटन्स आहेत. पाऊस पण थोडाफार पडला आहे, जसं की तुम्ही बघता रोड ओले आहेत. वेदर खूप प्लेझंट आहे आणि जास्त पाऊस नाही त्यामुळे चिकचिक नाही आहे. आणि सेकंड थिंग हे तर आहे ना, मला असं वाटतं की महाराष्ट्राचं आहे ना लोणावळा आहे. कारण की तिकडे पण असंच होतं, पाऊस पडल्यावर गर्दी होते, वरती खूप जास्त गर्दी होते आणि खूप क्राऊडेड होऊन जातं, गाड्यांचं ट्रॅफिक जाम लागतं. बघा इकडे पण सेम तसंच आहे. मित्रांनो ह्याच सोबत आपला लेह लडाखचा सर्किट जो आहे कम्प्लीट होतोय. मॅपवर जसं की बघू शकता स्क्रीनवर की मॅप येतोय, ज्यामध्ये आपण लोक अमृतसरवरून निघालेलो, त्यानंतर वरती लेह लडाख, पँगॉंग, खारदुंगला सगळं करून खाली आता मनालीला येऊन हा सर्किट संपतो. राईड संपली नाही, राईडचा अजून एक दिवस बाकी आहे. आम्ही लोक अंबालाला जाणार आहे, अंबालाला बाईक ड्रॉप करणार आहे आणि तिकडून मग मुंबईला बाईक्स येतील. आम्ही लोक ट्रेनने मुंबईला जाणार आहेत. एंडचा पण जो आमचा स्पॉट आहे जो मनाली आहे तो पण खूप जास्त हॅपनिंग आहे. तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही लोक बघा, आम्ही लोक मनाली फिरू. तर या ब्लॉगचं ते एवढंच ठेवूया. आज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करू शकता आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कोणत्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण सायनिंग ऑफ कल्पिशन ब्लॉग्स. बाय. Buildings, as the chemicals they take us higher.